द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर युगंधर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मातोश्री जेठी देवी पिताश्री मोहनलालजी छाजेड यांच्या स्मरणार्थ छाजेड परिवारातर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर सोलापुरात दिनांक 7 आणि 8 जानेवारी रोजी विमानतळाजवळील युगंधर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आल्याचं भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण तसंच डाग, नाक आणि कान यावरील बाह्य व्यंग, पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत। विश्वविख्यात प्लास्टिक सर्जन स्वर्गीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉक्टर राज लाला आणि डॉक्टर ललिता लाला तसंच त्यांचे सहकारी डॉक्टर यांच्या मार्फत हा मानव सेवेचा महायज्ञ अनेक वर्षापासून चालू ठेवण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। हे शिबिर 2 दिवस चालणार असलं तरी रुग्णांची नोंदणी आणि तपासणी फक्त 7 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे। उर्वरित वेळी शस्त्रक्रिया पार पडतील असंही केतन शहा म्हणाले। शिबिरासाठी केतन शहा यांच्या 9370 420033 तसंच संजय शहा यांच्याशी 9370 02 68 11 यासह अभिनंदन विभूते यांच्या 9922 93 22 00 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। 2015 पर्यंत डॉक्टर शरदकुमार दीक्षित हे साधारणपणे 12 वर्ष सोलापूरला सातत्याने येत होते। त्यांचा अमेरिकेत स्वर्गवास झाला। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हे शिबिर चालू ठेवलेलं आहे। त्यांचे शिष्य जे मूळचे भारतातले आहेत पण सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत असे राजा लाला म्हणून त्यांचे डॉक्टर आहेत। ते दंपती सदस्य आज भारतामध्ये येतात व लहान मुलांचे ओठ चिरलेले असतात, टाळूला भोग पडलेलं असतं, डोळे तिरळे असतील किंवा नाक वाकडं असेल किंवा लग्नात आलेल्या मुलींच्या अंगावर किंवा डोक्यावर तोंडावर चेहऱ्यावर डाग असतील, वर्ण असतील किंवा काही फोडं असतील तर त्याचे शस्त्रक्रिया एक पैसाही कुठलेही चार्ज न घेता आम्ही ते करत होतो। 2015 पर्यंत आम्ही 7000 ऑपरेशन तसे मोफत केले आणि पुन्हा मध्ये गॅप पडल्यानंतर कोविड आलं आणि आता राजा लाला हे आलेले आहेत। दिल्लीपासून आमचे हे शिबिर चालू आहेत ते जळगावपर्यंत आम्ही सगळे शिबिर करत आहोत। साधारणपणे 20 शिबिर आम्ही भारतभरात घेत आहोत। त्यापैकी 7 आणि 8 जानेवारी रोजी शनिवार आणि मंगळवार आणि बुधवार रोजी आम्ही इथे युगंधर हॉस्पिटल तिथे हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। शिबिराचं आयोजन करणारे भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल युगंधर हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्यमाने व त्याचं आर्थिक सहाय्य आम्हाला छाजेड परिवाराचे त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय मोहनलालजी छाजेड व त्यांचे मातोश्री जेठीबाई छाजेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते सर्व खर्च करायला राजी झालेले आहेत। त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या गोरगरीब मुलांना जे छोटे बच्चू आहेत त्यांना हे शिबिर विनामूल्य एक पैसाही कुठलाही चार्ज न घेता आम्ही ते करणार आहोत। त्याच्याबरोबर त्या लहान मुलाबरोबर त्यांचे पालक आले असतील तर त्यांची सुद्धा जेवणा राहण्याची व्यवस्था आम्ही हॉस्पिटलमध्ये करत आहोत। युगंधर हॉस्पिटलचा पत्ता आहे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मंजरेवाडी विमानतळाच्या अलीकडे। तिथे 3 ऑपरेशन थिएटर आहेत। 2 ऑपरेशन थिएटरमध्ये कंटिन्यू पेशंट्सचे ऑपरेशन होतील। साधारणपणे 100 पेशंट्सचे आम्ही ऑपरेशन करू असा आम्हाला अंदाज आहे। एक ऑपरेशनचा खर्च साधारणपणे 25 ते 75 हजारापर्यंत होतो। त्यात एक पैसाही न घेता त्याचं औषध आहे, एनेस्थेसिया आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह त्याची सर्व्हिस आहे, ते सर्व आम्ही देणार आहोत। ड्रेसिंग वगैरे सगळं आम्ही विनामूल्य करणार आहोत। हे सर्व आम्ही करत असताना हे भारतीय जैन संघटना आणि जैन सोशल ग्रुप हे दोन्ही सेवाभावी संस्था आहेत आणि ते नेहमीच असे काम करत असतात। कोविडमध्ये सुद्धा आम्ही एका दिवसाला 600 पेशंट्स तपासत होतो डॉक्टरांना घेऊन जाऊन। एवढं मोठं काम आमच्या संस्थेमार्फत होत आहे
त्याचा जास्तीत जास्त लाभ गरजूंना आणि गोरगरिबांना मिळावा या दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेत केतन शहा यांच्यासह संजय शहा, श्याम पाटील, अभिनंदन विभूते, अशोकभाई छाजेड, संतोष भाभी बंब, कोमल पाचोरे, अतुल गांधी आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।